शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक 27 डिसेंबर 2025चा व्हिडिओ आहे. मधुकामिनी लांब पानाची कामिनी जी बुकेसाठी वापरली जाते आणि ज्याला पैशाचं झाड म्हणतात. तर अशा प्रकारची ही जी झाडं लोडिंग चाललेली आहेत ही श्री सतीश कोरे सर मिरज वड्डी ह्यासाठी लोडिंग चाललेलं आहे. आता बघू शकतो आपण गाडीची थप्पी लावली जाते आणि आपल्या चॅनलवरती आपण लागवडीपासून सगळं मार्गदर्शन देतो आहे. आज आपली महाराष्ट्रात 60,000 एकर लागवड आहे. कोल्हापूर, इस्लामपूर, पट्टणकोडोली त्याचबरोबर पुण्यामध्ये अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत. तर मधुकामिनी म्हणलं तर हे बुकेसाठी वापरलं जातं आहे. लांब पानाची मधुकामिनी 35 रुपये रोप पोच होते. आपल्याला लागवड अंतर आहे 4 बाय 3 फूट. एकरामध्ये 3250 रोपं. जे झाड लावल्यानंतर आपल्याला 22 ते 25 वर्षे चालतं आहे अशा प्रकारची मधुकामिनी. तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्री विश्वनाथ भंडारी सर असतील, नरंद्यामध्ये लागवड झालेली आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला पट्टणकोडोली असेल, तासगाव असेल, इस्लामपूर असेल अशा सर्व ठिकाणी लागवडी झालेल्या आहेत. मधुकामिनी कराडमध्ये युनुस पठाण असतील 7 एकरमध्ये लावलेले आहे. दऱ्याच्या वडगावमध्ये मुगदुमसाहेब असतील, बल्लासाहेब असतील, त्याचबरोबर पुण्यामध्ये निरगुडी या भागात मगर कंपनी असेल अशी सर्व लोकांनी लावलेली आहे. मधुकामिनी म्हणजे एकदा लावली की आपल्याला 50 वर्षापर्यंत आयुष्यमान देणारं झाड आहे आणि ज्याचं बुकेसाठी बाजारमध्ये चांगली मागणी असते. त्यामध्ये गोवा मार्केट असेल, मुंबई असेल, त्याचबरोबर बेंगलोर असेल. तर ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात. लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. शासनमान्य नर्सरी आहे. खात्रीची रोपं आहेत. योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. तर अशा रोपांसाठी आपल्याला न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर आपल्याकडे 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात. आता मधुकामिनीबरोबर आपल्याकडे स्पिंजेरी असेल, त्याचबरोबर बुकेसाठी लागणारा अरेगा पाम, फॉक्सटेल पाम, त्याचबरोबर इतरही झाडे मिळतात. अशा प्रकारचे सर्व रोपांसाठी खात्रीशीर रोपे, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन यासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.